लंबोदर महाराज जय 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 लंबोदर महाराज क्रोध भयाने क्रोध भयाने शंकर पड़ता संरक्षिषि सुररा लंबोदर महाराज जय जय लंबोदर महाराज मत्सर संकट इंद्राणी पड़ता मत्सर संकट इंद्राणी पड़ता रक्षिषि तू महाराज जय जय लंबोदर महाराज जय लंबोदर महाराज
सीताराम चरणी लक्ष लागू रे, सीताराम चरणी लक्ष लागू रे, कीर्तन संगे रंगात देह वागू रे, कीर्तन संगे रंगात देह वागू रे, सीताराम चरणी लक्ष लागू रे, सीताराम चरणी लक्ष लागू रे, सीताराम चरणी लक्ष स्वरूपी मन लाविता सौख्या काम क्रोधारी जाती निज रामानी रामा सीता राम चरणी लक्ष लागू रे, सीता राम चरणी लक्ष लागू रे, सीता राम चरणी लक्ष सारा सारवदविता सद्गुरुराय मंगल धाम जीवन नरहरि पाया नरहरि पायो, सीता राम चरणी लक्ष लागू रे, सीता राम चरणी लक्ष लागू रे, सीता राम चरणी सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू ध्यावू सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होमुनि बलवंत प्रेमे गावू तन्न होमुनि बलवंत प्रेमे गावू प्रेमे गावू रे, सीता राम चरणी लक्ष लागू रे, सीता राम चरणी लक्ष लागू रे, सीता राम चरणी लक्ष कीर्तन संगे रंगात देह वागू देह वागू, सीता राम चरणी लक्ष लागू रे, सीता राम चरणी लक्ष लागू रे, सीता राम चरणी लक्ष लागू। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, सीताकांत स्वर्ण जय जय राम अवधूत चिंतन श्री जय जगदम्ब देव धर्म रक्षा वैया दिन दिन अवतार के
धर्म रक्षा बजा 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 अवतार के आपुल्या पारीचे भक्त जना भक्त जना भक्त जना धर्म रक्षा बजा अवतार के धर्म रक्षा बजा अम्बरीषा कारण जन्म सोशियल अम्बरीषा कारण अम्बरीषा कारण जन्म सोशियल दुष्ट निर्दाळीले किती एक धर्म रक्षा बजा अवतार धर्म रक्षा बजा धन्य तुझा कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल साच करी धर्म 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 अवतार घे धर्म रक्षा बजा अवतार घे धर्म रक्षा बजा तुका म्हणे तुका सिंधु दया सिंधु धर्म रक्षा बजा अवतार के धर्म रक्षा बजा अवतार के धर्म रक्षा बजा धर्म रक्षा बजा तन तन तुंद्रे ना रे तन तन तुंद्रे ना तन तन तुंद्रे ना रे तन तन तुंद्रे ना तुंद्रे ना तुंद्रे ना तुंद्रे ना रे तन तन तुंद्रे ना dim dim tom tom ta na 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 dim dim tom tom ta na 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 ta na de 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 dim na na de de tom ta na 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 tom
तन दे रे ना तन तुम दे ना रे तन ना दे रे तन तारी रे ना ना दे तन द्रे ना तन तुम रे ना रे तन तुम रे ना तन तुम रे ना तन तुम रे ना बरे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याचे काय मी हा जरा कमी ठेवा जरा खूप आपुल्या बळे नाही मी बोलत सखा भगवंत वाचा त्याची काय म्या पामरे बोलावी उत्तरे कथ्या विश्वांबरे बोलविले साळुंकी मंजल बोलतसे वाणी बोलविता धनी विगळाची तुका म्हणे त्याची पोहण जाणे का वागवी पांगुळा पाया वीण मूकं करोति वाचालं पंगुल्लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् हर नमः पार्वती पते हर 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 नमः पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय भगवान परशुराम महाराज की जय भगवान पुरुषोत्तम महाराज की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय जय रघुवीर समर्थ काल आपण पाहिलं की या जगाच्या बुडाशी एक जी सत्ता आहे त्या सत्तेचा परिचय करून लोकांना तुकाराम संतांना द्यायचा होता. याचं कारण की लोक उन्मत्तपणानं समाजात सगळे उन्मत्तपणानं वागताना दिसतात, काही विचार करत नाहीत. याकरता या जगाच्या बुडाशी एक जाणती सत्ता आहे आणि ती अतिशय कायद्याच्या बाबतीत कानूनाच्या बाबतीत अतिशय क्रूर आहे. या जगामध्ये आत्तापर्यंत जे कोणी म्हणून क्रूर सत्ताधीश झाले त्या सर्वापेक्षा भगवंताची सत्ता कायद्याच्या बाबतीत निष्ठुर आहे आणि असायलाच पाहिजे. कारण दंड एव प्रजा शास्ती असं म्हणून सांगतो की दंडच प्रजेचं शासन करतो. तीक्ष्ण दंडच राजा असला पाहिजे. राजा हा तीक्ष्ण दंडच असला पाहिजे. आणि एवढं मोठं हे जग चालवणारा अशी किती युग झालं, किती युग झाली चाललेलं आहे. असं एवढं मोठं हे जग चालवायचं, ही सत्ता चालवायची म्हणजे काही ठोस व्यवस्था असाव्याच लागतात. आमचं जीवन किती 100 वर्षे काल त्या रातकातलं आपण बघितलं 50 वर्षे झोपून जातात, 20 वर्षे आपल्या पायावर उभं राहायला आपल्याला जातात, पुरं खोकण्यामध्ये जातात. पण देवाला सगळं सांभाळलं. कालगणना केवढी आहे आमच्या ह्या भारतामध्ये. आधी शून्य भारतानं शिकवलं सगळ्या जगाला, गणित भारतानं शिकवलं सगळ्या जगाला. आमच्या इथं जे गणित झाले, गणितज्ञ झाले होते तिथपर्यंत कोणी पोचलंच नाही. आमच्या इथं अणोरणीयान महतो महियान अशी संख्या आहे बरं का. म्हणजे सेकंदाचा भाग अगदी 100वा भाग असं जरी म्हणा ना तुम्ही. आता परवा पाडवा झाला, त्या पाडव्याला पंचांग सांगितलं जातं आणि त्यामध्ये ही गणना सांगितली जाते. चतुर्युग सहस्राणी ब्रह्मणो दिनमुच्यते. 4 युग 1000 वेळा होऊन गेली म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. काय कळतं काय? 4 युगाची वर्ष किती माहिती आहे का?
43,20,000 वर्ष. 43,20,000 चारही युगाची म्हणून. कलियुगाची 4,32,000, द्वापार युगाची त्याच्या दुप्पट म्हणजे 8,64,000, त्रेतायुगाची कलियुगाच्या तिप्पट आणि कृतयुगाची कलियुगाच्या चौपट, या सगळ्यांची बेरीज होते 43,20,000 गुणिले 1,000. येते जी संख्या तेवढी वर्ष झाली म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि तेवढीच लांब त्याची रात्र असते. आणि असं द्विपरार्ध आयु ब्रह्म्यासी. परार्ध ही संख्या ऐकली, आता लुप्त झाली ती. आता काय म्हणायला लागले की 5,000 कोटी, 5,00,000 कोटी असं म्हणायला लागले. पूर्वी संख्या होत्या 30 शून्यापर्यंत संख्या होत्या. त्यातला हा परार्ध. अब्ज, खर्व, निखर्व, शंखू, जल्दी वगैरे ही जे आहे ना, पद्म, महापद्म, जुन्या लोकांना माहिती येते. आणि परार्ध, द्विपरार्ध आयु ब्रह्म्यासी, अशी 2 परार्ध वर्ष ब्रह्म्याचं आयुष्य आहे, ब्रह्मदेवाचं आयुष्य आहे. त्याच्यापेक्षा 100 पट विष्णूचं आयुष्य आहे. त्याच्यापेक्षा 100 पट शंकरांचं आयुष्य आहे. त्याच्यापेक्षा कितीतरी पट शक्तीचं आयुष्य आहे. असा हिशेब सांगितलेला समर्थाने आपल्या दासबोधामध्ये. तो तिथं पहा म्हणजे झालं. एवढ्या सगळ्या कालामध्ये या जगताचं योग्य रीतीनं रक्षण करण्याकरता काल आपण पाहिलं की कुठं काही खट्ट झालं तरी ते राजाला ताबडतोब कळलं पाहिजे आणि लगेच त्याच्यावर राजाची ॲक्शन आली पाहिजे. आणि एवढे सत्ताधीश आपल्यामध्ये होते. दुर्योधनानं पांडवांना ज्यावेळेला वनवासाला पाठवलं त्यावेळेला दुर्योधनानं केलेलं राज्य तुम्ही महाभारतामध्ये वाचून बघा. अशी व्यवस्था होती की कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये कुठेही एखादी घटना घडली काही क्षणात राजाला कळायची आणि त्याच्यावर ताबडतोब इलाज व्हायचा. असं राजाचं जे काही सचिवांचं मंडळ होतं एकटा राजा करू शकत नाहीये. आणि त्याला काही आदेश दिलेले असतात. आज मोदींच्या या राज्यामध्ये तसंच आहे. माझ्या या एवढ्या खंडप्राय देश आहे पण एखादा कोणी विद्यार्थी अतिशय हुशार आहे त्यांनी काही यश मिळवलं तर तिथं PMO मधून फोन जातो. एका क्षणात आश्चर्य वाटतं. सामान्य भाजी विकणारी माणसं सुद्धा नेकीनं वागतात. त्याची सुद्धा तिथं खबर गेली जाते आणि त्यांना सुद्धा पद्मश्री मिळालं जातं. एक मुसलमान कारागीर, केवढी कला होती त्याच्यामध्ये. आणि त्यांच्या बाजूची सरकार 70 वर्षे झाली पण याचा कोणी सत्कार केला नाही. मिंधेपणा करणाऱ्यांचा सत्कार होतो. काही सत्कारासाठी आपणच लिहून घालायचं की मी एवढी समाजसेवा केलेली आहे, मी एवढे चांगलं काम केलेलं आहे, असं आपणच लिहून घालायचं. म्हणून यंदाचा सत्कार मला मिळायला पाहिजे. त्यामुळे सत्कार सुद्धा डागळलेले आहेत. आमच्यासारख्या लोकांना कुठं सत्कार करायचं म्हटलं की एवढी किळस येते. या सत्कारांना वास कसला येतो तो कळत नाही. पण मोदींच्या राज्यामध्ये या एका मुसलमान कारागिराला ज्या वेळेला पद्मश्री मिळालं, त्याचा सन्मान झाला, राष्ट्रपती पदक त्याला मिळालं, त्यावेळेला त्याचं भाषण तुम्ही गुगलवर सर्च करून बघा. त्याला काय भाषण बोललंय ते. मला ते बाकीच्या राजकारणात शिरायचं नाही. सत्ता कशी व्यवस्था करू शकते आणि सत्ताधीशाला कशा व्यवस्थेची गरज आहे तेवढंच मला बघायचं आहे. कशी परमेश्वराची सत्ता आहे त्याची ओळख आपण काल थोड्या वेळात करून घेतली. पण ही जी सत्ता आहे या सत्तेला एक सांगतो, आमच्या देवळात काही नियम केले आणि ते असे तिथं बोर्ड मारले की असं करायला, फोटो घेता कामा नये, मूर्तीचे फोटो घ्यायचे नाहीत.
असं असं यायचं नाही, चपलं तिथं ठेवावी, चपला तिथं ठेवाव्यात वगैरे काय काय कायदे तिथं मारले. कायदे केले म्हणून झालं नाही महाराज. कायदे करायला सोपे असतात, त्याची अंमलबजावणी करणं महत्वाचं आहे. ते तिथं पाळलं तर कोणी जे सुसंस्कृत असतील ते हा इथं असं केलं म्हणून करतील. पण हा कायदा मोडणाऱ्याला तिथं जबर शिक्षा करणारा उभा पाहिजे. त्यावेळेला तिथं कोणतं कायदे मोडतो आणि ते पाहणारा तत्क्षणी पाहून त्याला तत्क्षणी शिक्षा देणारी व्यवस्था तिथं पाहिजे. नाहीतर तुम्ही केलेल्या कायद्याचा अपमानच तुम्ही करता असं त्याचा अर्थ होतो. काल आपण बघितलं की त्याचे कायदे एवढे कठोर आहेत आणि म्हणूनच हे कायदे मोडले तर त्याच्यावर ताबडतोब ऍक्शन घेण्याची व्यवस्थाही त्या सत्तेमध्ये आहे, हे मला आज सांगायचं. या व्यवस्थेला काय म्हणतात? या व्यवस्थेला धर्म म्हणतात. धर्म म्हणजे प्रत्येकाची कर्तव्य कर्म नियम आहेत. आणि आपल्या इथं असं नाही हा हिंदू धर्म, मुसलमान धर्म, ख्रिस्ती धर्म असा उल्लेख नाही धर्माचा. आपल्या इथं धर्माचा काय उल्लेख आहे? पितृधर्म म्हणजे पित्यानं कसं वागावं हा पितृधर्म, पुत्रानं कसं वागावं हा पुत्रधर्म, भ्रात्यानं कसं वागावं हा भ्रातृधर्म आणि पत्नीनं कसं वागावं हा पत्नी धर्म, पतिव्रता धर्म. आणि हे कशा करता आहेत? धर्म म्हणजे काय? प्रजेची धारणा करण्याचं जे काही रसायन, नियमांचा समूह, त्याला धर्म म्हटलेला आहे. धारणात धर्म मिथ्याहू. रवा एक प्रकारचा पदार्थ आहे आणि साखर एक प्रकारचा पदार्थ आहे. परंतु या दोघांना एकीकडे आणून त्याचा लाडू करण्याकरता आणि ज्याप्रमाणे तूप लागतं, स्नेह लागतं, त्याप्रमाणे या जगपतामध्ये व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत, नाना प्रकारचे स्वभाव आहेत. कुंडे कुंडे मतिर्भिन्ना, पिंडे 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 मतिर्भिन्ना, कुंडे कुंडे नवंपयः, जातौ जातौ नवाचारः, नवावाणी मुखे मुखे. सगळ्यांचा स्वभाव एक असत नाही. जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती, तेवढे स्वभाव. मग माझं तुझं तसं झालं तर चालायचं कसं? पत्नीचं तोंड एका बाजूला, पतीचं तोंड एका बाजूला. अरे तो तर गृहस्थाश्रम आहे, बाकीच्या चारी आश्रमाचा आधार आहे तो. हा, आणि सगळ्या या समाजातल्या होणाऱ्या घटनेचा तो आधार आहे गृहस्थ हा. त्याच्याकडे समाजसेवा आहे, राष्ट्रसेवा आहे, अतिथी सेवा आहे. विद्यार्थ्यांना म्हणजे लहान मुलांना चांगले संस्कार करून या देशाला चांगला नागरिक द्यायची जबाबदारी त्याच्यावर आहे. लग्न होताना, लग्न करताना ज्या शपथा घेतल्या जातात त्या एकट्याला तरी माहितीत का? तर आमचे प्रयोगच गेले सगळे. लग्नात कपडे कसे असावे, लग्नात कुठला रंग वापरावा आणि मेकअप कसं करावं, जे इतर कुठल्याही धर्माने स्वीकारलेलं नाही अजूनपर्यंत. त्यांच्या धर्मामध्ये त्यांचे विवाह, त्यांचे निकाह, त्यांच्या शादी जे काय होतात ते पूर्वी होत होतं तसंच होतं. आपलं आहे का? आपल्या लग्नात गीत वाजून नाचलं जातात. काय नाचतात होते? आहे कुठं ते प्रयोगात? आपल्या नाचण्याचं आहे प्रयोगामध्ये? प्रयोगातलं काहीही करत नाहीत, काहीही करत नाहीत. आणि कुणी एखादा पुरोहित तिथं येऊन ते काय करायला लागला, अहो भटजी 2 मिनिटात आवरा तुमचं, वाजले किती? मगासपासून तुम्ही 5-6 तास काढले नाचण्यामध्ये, फोटो काढण्यामध्ये. हे काय ग्राह्य होतं? हा उगीच जाता जाता मी तिकडे एक टोला मांडलाय बोलच. पण या लग्नामध्ये एक शपथ घेतली जाते. कशा करता मी तुला पत्नी म्हणून स्वीकारतो, त्यात शपथ घेतली जाते. सुप्रजा निर्माण करून राष्ट्राचं कल्याण करण्यासारखी धर्मप्रजा निर्माण करण्याची आमच्यावर जबाबदारी आहे आणि हे तुलाही कळलं पाहिजे. आणि याकरता त्या पाट्या वरवंट्यावर तिला उभी करतात
आणि हा पाटा वरवंटा माझ्या घरात जसा स्थिर आहे आणि आपलं काम करतो तशीच तू सुस्थिरा भव, त्याप्रमाणे माझ्या या कार्यामध्ये तू सुस्थिर राहा अशी तिलाही सांगितलं जातं. आणि तोही सांगतो द्वादश वरान द्वादश परान पुरुषांश पवित्री कर्तुम आत्मनश्च श्री लक्ष्मीनारायण प्रीते ब्राह्म विधी विवाह विधीना. त्या विधीनं मी तुला स्वीकार करतोय. या राष्ट्राला उत्तम नागरिक देण्याकरता सुप्रजा जनन आपल्याला निर्माण करायचं आहे, हे आपण सगळं विसरतो. ही प्रजा ही काय करते, आपल्या सुसंस्काराने आई वडिलांना जैसे लक्ष्मीनारायण तैसे माता पिता मानी जाण. आई वडिलांना देवासमान मानावं, पतीला देव मानावं. असे पती देवची ललनाना तयासी अन्य भावनाना. पती हा परमेश्वर आहे आणि पत्नी ही पतीची देवता आहे. म्हणून दोघांनीही एकमेकांचं नाव उच्चारायचं नाही. त्यांनीही अहो म्हणायचं आणि तिनंही अहो म्हणायचं एकमेकांना. ज्येष्ठ पुत्राचं नाव घ्यायचं नाही. आमच्या जुन्या काळामध्ये तुम्हाला माहिती असेल, मुला असं म्हणायचं, नाव घ्यायचं नाही. मुला अशी हाक मारायची. मोठ्या पुत्रात ज्येष्ठ, कारण ज्येष्ठ पुत्र आत्मावई पुत्र नामासी. आपणच आपल्या पत्नीच्या गर्भामध्ये जन्म घेतो, आपणच पुन्हा जन्म घेतो, अशी ती भावना आहे. अशा या भावना कशाकरता जोपासल्या आहेत तर सगळी माणसं एकत्र आली. केवळ माणसंच नव्हे तर किडामुंगीपासून या सगळ्या जगतामध्ये जे जे जीव आहेत ते इथे एकमेकावर अवलंबून आहेत. आणि याच्याकरता परस्परम भावयंत श्रेय परमवाप्स्यत. हे सारखं होण्याकरता जी कर्तव्य प्रत्येकानं आचरायची असतात त्याला म्हणायचं धर्म. त्याला म्हणायचं धर्म. ते त्याने आचरलाच पाहिजे. आणि यात थोडी सुद्धा जर तुम्ही तफावत केली तर ते सगळी व्यवस्थाच कोलमडून पडते. एक गणितामध्ये एक गोष्ट सांगितली जाते. इकॉनॉमिक जे आहे ना, अर्थशास्त्र आहे ना, त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली जाते. गोष्ट अशी आहे, एका मुलाचे आई वडील मेले होते, जिवंत नव्हते, वारले होते. आणि त्या मुलाची जबाबदारी म्हणजे नातवाची जबाबदारी म्हाताऱ्या आजीवर पडली होती. लहान मूल पदरात ठेवून आई वडील त्याचे गेले. पण त्यांना आपली जबाबदारी कळत होती. म्हातारी असली, आपण वृद्ध झाली असली तरी हा मुलगा पदरात ठेवलेला आहे. या मुलाला पूर्ण सुसंस्कृत करून त्याचा नागरिक करून देशाला द्यायचा आहे. ही जाणीव पत्नीनाच असायला पाहिजे. आणि खरं तुम्हाला सांगतो, घरातले धर्म सगळे चालायचे झाले असले तर त्याकरता पत्नी धार्मिक झाली तरच ते जमणार. चूल आणि मूल याच्या विरुद्ध जे आवाज उठवतात त्यांना हेच माहिती नाही, चुलीचा अर्थही माहिती नाही आणि मुलाचा अर्थही माहिती नाही. चूल याचा अर्थ असा आहे की घरातल्या सगळ्या लोकांची आरोग्य चांगली राहिली पाहिजेत, म्हणून तिथं चांगलं अन्न शिजलं पाहिजे जे हिताचं आहे. योग्य वेळी मुलं आजारी पडतात त्यावेळी त्यांना कोणतं अन्न द्यायचं, त्यांना कोणत्या औषधी द्यायच्या, आपल्या घरातल्या सगळ्या लोकांचं आरोग्य राखण्याची फार मोठी जबाबदारी आणि अत्यंत महत्त्वाची जबाबदारी चूल या शब्दानं सांगितलेली आहे. आणि मूल या शब्दानं सांगितलं आहे ते एक नागरिक तयार होण्याकरता. हे सगळं आता चूल झाली ती त्याच्या शारीरिक सुदृढतेकरता, पण शक्ती मिळवली आणि बरा झाला म्हणजे तो काही अर्थाचा मनुष्य होत नाही. माणूस जन्माला येतो पण माणुसकी जन्माला घालावी लागते आणि ती संस्कारानं होते. आणि हे संस्कार मूल या शब्दानं सांगितलेले आहेत. सदाचारी मूल कुणामुळे होतं माहिती आहे? मातृपुण्यानं. आईच्या पुण्यानं मूल सुसंस्कृत आणि सदाचारी होतं आणि पुत्रपुण्यानं चातुराहा. वडिलांच्या पुण्याईनं मूल चतुर होतं. सुशीलो मातृपुण्यानं. सुस्वभाव हा आईच्या पुण्यानं. आईच्या आणि पहिला गुरु आई आहे बरं का. माणसाला जन्मलेल्या माणसाला 5 गुरु सांगितलेले आहेत, त्यातला पहिला गुरु आई आहे.
तो मुलगा सुशील असायचा असला तर आई सुशील असली पाहिजे, ती सुसंस्कृत असली पाहिजे. एक मुलगा माझ्या घरी जन्माला येणार तर तो कसला जन्माला आला पाहिजे याचा पूर्ण प्लॅन तिच्या डोक्यात तयार पाहिजे. आणि त्या सगळ्यानं तिच्या रक्तातला थेंब थेंब, हाडातला कणानकण भारलेला असला पाहिजे. जिजाई मातेनं आपल्याला कसला हिंदू पतभाषाशाही निर्माण करणारा मुलगा पाहिजे याच्या करता तपस्या केली महाराज. रामविजय, भक्तिविजय, पांडव प्रताप हे ग्रंथ अक्षरशः पाठ केले रोज रोज म्हणून. आणि ज्या वेळेला मुलगा आपल्या पोटामध्ये येतो तिथपासून मुलावर संस्काराला सुरुवात होते. आपल्याला वाटतं लालयत पंचवर्षांनी 5 वर्षपर्यंत तो काय म्हणेल त्याप्रमाणे करायचं आणि वागवायचं त्याला म्हणून. आणि मग दशवर्षांनी ताडेत आणि 5 वर्षानंतर त्याला ते सगळे संस्कार शिकवायचे. नाही नाही, मुलाचे संस्कार आधी आई वडिलांच्या मनामध्ये असतात, तिथून संस्काराला सुरुवात होते. दोघंही या ज्या विचारांनी भारलेली असतात त्या विचारांनी ते बीज भारलं जातं. आणि त्या बीजाची वाढ होताना प्रत्येक वेळी तर एक बीज पेरल्यानंतर आपल्याला ज्या ज्या दिवसांनी ज्या ज्या प्रकारानं खत पाणी द्यावं लागतं त्याचप्रमाणे सुसंस्काराचे डोस आईच्या पोटात असताना त्या मुलाला द्यायचे असतात. म्हणून म्हातारी माणसं जुनी घरात असावीत. त्यांची 10-10 मुलं झालेली माणसं, म्हातारी माणसं आपल्या सुनेला कधी दिवस राहिले की ताबडतोब अरे घरात काही वाईट बोलू नका. तिला दिवस गेलेत माहिती आहे ना, कुठून अंगावर काटे येतात हो बोललं तर. माहिती नाही लोकांना की ही जुनी माणसं केवढं जपत होती कसला तरी पुत्र होऊ नये म्हणून. आणि आपलं कसं असतं की लग्नात हनीमूनचं तिकीट घालायचं असतं. काय संस्कृती आहे, कसली मुलं तयार होणार. अरे आत्ता तुम्ही सगळीकडे पाहिलेत तर शक्ती नसलेली शक्तीहीन मुलं, शरीरात शक्ती नाही, जर कुठं कुणी बोललं तर गळफास लावणारी, मनाला शक्ती नाही, सुदृढ नाही, मन सुदृढ नाही, शरीर सुदृढ नाही, अशी मुलं का निर्माण होतात. आणि तीही मुलं 10-10, 12-12 लाख रुपये डॉक्टरांच्या घशात घातल्यानंतर कुठे एक मुलगा होतो. त्या आईला बाळंत होण्याची सुद्धा शक्ती नसते. तुम्ही म्हणाल तुम्ही कीर्तनाला उभे राहिलात आणि काय बोलताय, हे शोभतं का तुम्हाला, असं कुणी म्हणाल. धर्मामध्ये हा विषय बरं का, मातृधर्म, पितृधर्म, भ्रातृधर्म, गुरुधर्म, शिष्य धर्म, हे धर्म काय आहे. एक शरीर धर्म आपण जर बघितला, शरीर धर्म तुमच्या कार्यासाठी शरीर सूक्ष्म होण्याकरता त्याला वेळच्या वेळी कधी खायला द्यायचं, काय खायला द्यायचं, कोण काय प्यायचं, कसं प्यायचं, किती प्यायचं, या सगळ्याला नियम आहेत महाराज. आणि या नियमांचा उपयोग कशा करता होतो तर तुम्हाला तंदुरुस्त आरोग्य देण्याकरता. कारण हे शरीर ज्याच्याकरता निर्माण झालेलं आहे त्यात तुम्हाला रोग युक्त होऊन परमात्मा पदवी प्राप्त करून घेण्याकरता अडथळा येऊ नये म्हणून शरीर माध्यम खलु धर्म साधनम. धर्म करा, धर्म करा, धर्म पाळा, पण साधन कोणतं हो. साधन आपल्याकडे शरीर आहे. ते शरीर उत्तम राहायचं झालं तर झालेल्या मुलाला ते जमत नाही. तो आपल्या पायावर ज्या वेळा उभा राहील म्हणजे त्याला कळलं त्याच्यानंतर तो आपलं शरीर सारखं करेल. पण त्याच्या आधी जबाबदारी आई वडिलावर असते. कोणत्या नक्षत्राचा मुलगा, कोणत्या नक्षत्राची मुलगी असली तरच संतती चांगली होणार. ऋषी मुनींनी ठोकताळे आपल्याला सांगून दिलेले आहेत. म्हणून ते जन्मपत्रिका पाहिली जाते. आणि असं जर नसलं तर काय होणार. राक्षस सुद्धा तयार झाले ते मानवाच्याच घरी नव्हे रे, ब्राह्मणाच्या कुळात. राक्षसांचा कुळ कोणतं आहे, ब्राह्मणाच्या कुळ. ब्राह्मणांचं कुळ हे राक्षसांचं कुळ. सगळे राक्षस ब्राह्मणांच्या घरी जन्माला आले. कारण विद्वत्ता विद्या मिळाली की माणसाला मग हे काही वाटत नाही, सगळं मलाच कळतं असं वाटतं. आणि त्याचीच परिणती राक्षसामध्ये होते. उदाहरणार्थ कुणी त्याचं सांगितलंय साक्षराहा. साक्षर म्हणतो ना आपण, साक्षर म्हणजे माहिती आहे ना, म्हणजे अक्षरं सगळी शिकलेला.
100% आम्ही आमचं राज्य साक्षर केलं असं म्हणतात ना, साक्षरता. संस्कृतामध्ये एक तत्व सांगितलेलं आहे, साक्षराः म्हणजे थोडक्यात लिहायला वाचायला शिकलेले. साक्षराः हेच उलटे होतात आणि राक्षसाः होतात. तो शब्द लिहा, साक्षराः राक्षसाः. म्हणून ब्राह्मणाच्या कुळातच सगळे राक्षस जन्माला आले. का तर ही विद्या पुढे जाऊन शेवटी आचार संपले, त्याचं काही आपल्याला महत्व वाटलं नाही. धर्म आपल्याला कसला देव धर्म करून बसलात. आमचं राष्ट्र निधर्मी आहे. कुठे निधर्मी राष्ट्र? निधर्मी राष्ट्राचा अर्थ काय आहे? निधर्मी राष्ट्राची व्याख्या कशी होणार? निर्गतः धर्मः यस्मात् तत्. ज्यातून धर्म निघून गेलेला आहे ते राष्ट्र म्हणजे निधर्मी राष्ट्र. अरे धर्म म्हणजे काय आहे तर धारणा करण्याचं जे सामर्थ्य, मी मगाशी सांगितलं, रवा आणि साखर यांना एके ठिकाणी जोडून ठेवण्याचं ताकद जी तुपामध्ये आहे, तसंच सगळ्या माणसांना, विविध व्यक्तींना एका ठिकाणी एकत्र ठेवून त्यांच्याकडून चांगलं काम करून घेऊन या किडामुंगीपासून म्हणजे आपणही जगा आणि इतरांनाही जगू द्या. सगळ्या आपल्यावर वृक्षांचं श्वसन आपल्यावर अवलंबून आहे, आपलं श्वसन वृक्षावर अवलंबून आहे. पृथ्वी हे सगळे एकमेकांना परस्पर असंच करून ठेवलंय. परस्परं भावेन श्रेय परमाप्सथ. ही जबाबदारी जर कळली नाही तर आई वडिलांना ते आधी कळायला पाहिजे आमच्या घरी असलाच मुलगा होणार. आणि त्यावेळेला त्याचं जे संगोपन आहे ते संगोपन योग्य रीतीनं व्हावं म्हणून परमेश्वरानं त्यांच्या ठिकाणी मुलांच्या बाबतीत इतका जिव्हाळा ठेवलेला आहे की मुलाकरता जीव सुद्धा आई द्यायला तयार आहे. लेकुराचे हित वाही माऊलीचे चित्त ऐशी प्रीतीची जाती अशी आहे. भगवंतानं या मुलाचं संगोपन चांगलं व्हावं म्हणून आई वडिलांच्या ठिकाणी तो जन्माला आल्याबरोबर त्याच्यावर किती प्रेमाचा कोणीतरी एका कवीनं एक काव्य लिहिलेलं मला आठवतं. कोण हाते तरी पोर हे दिसत ते आहे किती घामट. कुठंतरी एका उकिरड्यावर एक पोर पडलेलं असतं कुणाचं तरी. खूप दिवस अन्न नसल्यामुळं असं कृश झालेलं. आवाज सुद्धा किर्र किर्र असं रडतं. आणि कोण हाते तरी पोर हे दिसत ते आहे किती घामट. त्या झिपऱ्या उदंड उधळती. त्या झिपऱ्या केस जे आहेत ना, मुलांचे केस असतात मऊ मऊ केस बारीक, ते विंचरल्या त्याना तेलफणी कधीतरी ती माहीत जन्मांतरी. त्याला तेलफणी काही नाही आहे. त्या जटावळ्यां चिखल लागून 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 ते असं झालंय. रे राम रे ही लाळ ही हे ही बोटे चघळी तर काय बसले. खायला काही नसल्यामुळं आपली डाव्या हाताची 3 बोटं घेऊन ते चघळायला लागलेला आहे आणि त्यातून त्याला सर्दी होऊन त्या नाकातला पदार्थ वाहत आहे. तिथं माशा गोंगावत आहेत. असे ते उकरड्यावर पडलेलं. तो कवी म्हणतो, ते जे कुणी मुले फुलेच म्हणती, देवाघरची फुलं म्हणतात, त्याला दाखवण्याकरता मी कवी आहे म्हणाले. ही देवाघरची फुलं त्याला दाखवायला पाहिजे म्हणाले. ही मुलं देवाघरची फुलं म्हणतात ती हीच का? तो जो कोणी मुले फुलेच म्हणवी त्याला दाखवायला आहेच मी ही कवी. एवढ्या त्या ठिकाणी तो ये धावून सत्वर कोणतरी बाई तिथं धावत येते आणि त्या मुलाला पाहते आणि झंझावाता त्या वाऱ्यासारखी त्याच्याकडे धावून जाते आणि त्याला उचलून घेते. माझं ग सोनुलं म्हणून हे मुके त्याचे 100 त्या माझं सोनुलं म्हणून त्या मुलाला उचलून घेते. ते उकिरड्यावर पडलेलं आहे, त्याला घाण लागलेले, त्याचे काय झालेलं पाहत नाही आणि पटापट त्याचे मुके घेते. माझं सोनुलं म्हणून त्याला कवटाळते. हे कोण करतं? प्रेमाश्रुयुत हर्षयुक्त हृदय आहेत आम्हासजी. आई पोट तुझ्या महान अपरिती माया न स्वर्गातही. आईच्या पोटामध्ये जी माया आहे ना, ही स्वर्गामध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार नाही.
एवढा जिव्हाळा आईच्या ठिकाणी लावून ठेवलेला कशा करता की त्या मुलाचं सर्वस्वी कल्याण व्हावं, त्याची जोपासना, तो आपल्या पायावर उभा राहेपर्यंत जबाबदारी आई वडिलावर आहे. समोरची माणसं जी येतात त्या माणसांनी सुद्धा, मुलं लहान असताना आमच्या घरात होते, लहान मुलं असताना काय आपल्याला बोलायचं असेल, हे चला तिकडं खेळायला चला, किंवा आपण तरी उठून जाऊन मुलांच्या समोर कोणतंही काही बोलायचं नाही. असे काही धर्म आहे प्रत्येकाचा. याचं व्याख्यान माझं खूप झालं, पण सांगायचं तात्पर्य असं की हे धर्म जगाची धारणा करण्याकरता भगवंतानं केलेले आहेत आणि भगवंतानं प्रस्थापित केलेले. मूल म्हणून जन्माला येऊन कसं वागावं हे करण्याकरता मुलाचे अवतार घेतलेले आहेत. राम हा अवतार मुलगा कसा असावा, सगळ्या प्रकारचे 9 प्रकारचे जे धर्म आहेत ते रामात, त्याचा म्हणून त्याला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात. रामासारखा राजा नाही, रामासारखा पती नाही, रामासारखा पुत्र नाही, रामासारखा पिता नाही, रामासारखा भ्राता नाही, रामासारखा शत्रू नाही, रामासारखा गुरु नाही, रामासारखा शिष्य नाही, रामासारखा राजा नाही. सगळे धर्म कसे पाळावेत हे स्वतः अवतार धारण करून आचरून दाखवलेला आहे. आणि आज सुद्धा तो राम एवढा आवडताय, केवळ भारतातला आणि हिंदूचाच नव्हे, आपण त्याचे साक्षी आहोत. राम हा या एका शब्दावर सगळं जग हालत आहे सध्या, हे पाहण्याचं भाग्य आपल्याला आलेलं आहे. आपण हे होताना पाहतो, केवढं तरी भाग्य, आपण केवढं तरी पुण्य केलेलं आहे. म्हणून ह्या काळी आपला जन्म झाला. आज भारतामध्ये अयोध्येचं राम मंदिर प्रशस्त होतं, कसं होत आहे. आणि त्या ठिकाणी सौदी अरेबियाचा एखादा किंग ते आपल्या मशिदी वगैरे सगळ्या पाडून रामाकरता 201 किलो सोनं पाठवतो. आपल्या याच्यामध्ये रामाचं मंदिराची नीव ठेवतो. ऑस्ट्रेलियामध्ये रामाचं मंदिर होतं, आता जगात सगळीकडे रामाचं मंदिर होणार आहे. एका रामानं त्यावेळी काय वेळ लावलं असेल. आज या लाखो वर्षानंतर सुद्धा राम म्हणून एक शब्दानं आज सगळं जग हालतंय. सगळीकडे राम 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 होतोय. हे धर्म त्यानं प्रस्थापित केले, आचरून दाखवले, कारण हे जग त्यानं निर्माण केले. या जगाच्या खाली त्याची सत्ता आहे. आणि म्हणून या जगातले धर्म नियम कोणी मोडणार असतील तर त्याला योग्य शिक्षा देण्याकरिता किंवा सगळ्या शिक्षा देऊनच नियम पाळले जात नाही तर लक्षात ठेवतो. काही अंधारावं गोंधारावं लागतं, काही अज्ञान असतील त्यांना सांगावं लागतं. म्हणून धर्म आचरून घेण्याकरता देवाचे अवतार होतात. अवतार या शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. अव म्हणजे खाली आणि तार म्हणजे तारण्यासाठी आलेला जो, त्याला अवतार म्हणतात. आपल्याला माहिती असेल की आम्ही नदीला पूल नसताना तिथं या ऐलतीरावरून पैलतीराला पोचवायला नाव असायची आणि त्या भागाला काय म्हणायचं, तार म्हणायचं. तार म्हणजे तरण्याकरता ज्याची व्यवस्था आहे त्याला तार म्हणायचं. तेव्हा अव म्हणजे खाली, या जगाला तारणारा धर्म प्रस्थापित करण्याकरता जो आलेला आहे त्याचं नाव अवतार. म्हणून धर्मस्थापनेचे जे नर ते ईश्वराचे अवतार झाले आहेत, पुढे होणार देणे ईश्वराचे. मूळ पद्यात तुकाराम महाराज सांगतात, धर्मरक्षावया अवतार घेसी. एक तुम्हाला सांगायचं राहिलं, मी नुसती गोष्ट सांगतो असं सांगितलं आणि पुढं गेलो. तुम्हालाही आठवण नाही, मला आठवण झाली, भगवंतानं केलं असेल. या धर्मामध्ये जरा जरी आपण काही हालचाल केली तर त्याचे कसे परिणाम भोगावे लागतात ही गोष्ट मी सांगत होतो. नातवाची जबाबदारी आजीवर पडली. त्याचं शिक्षण करून चांगला नागरिक करून देण्याकरता सगळी जबाबदारी त्या म्हातारीनं आपल्या याच्यावर घेतली. आणि तिला काही उत्पन्न नव्हतं. त्यानं या नातवाकरता काय केलं, तिच्याकडं 32 जुनी गोष्ट सांगतोय 32 पैसे होते. तिने एक एक पैसा राखून 32 पैसे केले होते. मग आता मुलाचं आपलं खाणं, जेवण, कपडा, लत्ता, त्याचं शिक्षण, याचा खर्च किती आहे म्हणून तिला बघितलं 32 पैसे खर्च आहे. आता मला काय करावं लागेल.
त्या म्हातारीनं बघा, इकॉनॉमिक म्हणतात ते ना, अर्थशास्त्रज्ञ, आमची जुनी लोक कशी अर्थशास्त्रज्ञ होती. 32 पैशांचा तिनं माल आणायचा आणि तो दुप्पट पैशांनी विकायचा. म्हणजे तिच्याकडं किती पैसे आले? आता बोला माझ्याशी, नाहीतर माझ्याशी असा अबोला धरू नका. मी काही तुमच्या सवतीचा मुलगा वगैरे नाही, सावत्र भाऊ वगैरेच नाही. बोलायचं सगळ्यांनी. दुप्पट म्हणजे 32 पैशांचा माल आणायचा आणि दुप्पट किमतीला विकायचा. किती आले पैसे तिच्याकडं? 64 पैसे आले. 32 पैसे उद्या माल आणायला तिनं ठेवायचे आणि 32 पैसे तिचा रोजचा खर्च आहे तो तिनं करायचा. कित्येक वर्ष आता असं चालवलेलं होतं. एकदा काय झालं सांगतो तुम्हाला. मुलं शाळेत जात होती. शिक्षकांनी सांगितली 8व्या दिवशी, आजपासून 8व्या दिवशी सहल आहे आणि प्रत्येकानं आलंच पाहिजे. कारण ते का हल्ली सांगतात ना, परिसर पाहायचं आणि काय त्याचं ज्ञान आलं पाहिजे आणि काय अशी सहली करतात. तर प्रत्येकानं आलंच पाहिजे आणि त्याच्याकरता फी म्हणून 1 पैसा प्रत्येकानं आणायचा. जुनी गोष्ट सांगतो तुम्हाला. 1 पैसा प्रत्येकानं आणायचा असं शिक्षकांनी सांगितलं. प्रत्येक मुलानं 1 पैसा आणायचा. नातू कुठं पैसा मिळणार हो त्याला? धावत आला आणि आजीला सांगायला लागला, आजी शिक्षकांनी 1 पैसा आणायला सांगितलाय. कशाला रे? सहल आहे आमची 8 दिवस, असं परिसर निरीक्षण नाही, काय काय आहे आणि शिक्षकांनी सांगितलं 1 पैसा घेऊन ये. बाळ, सगळी मुलं जाऊ देत, तुला द्यायला माझ्याकडे 1 पैसा नाही. शिक्षकांना जाऊन सांग, आजीनं सांगितलंय मला 1 पैसा देता येणार नाही, मी सहलीला येत नाही. नातवाला काय, नातवानं जाऊन शिक्षकांना सांगितलं, हो नाही आजी म्हणते आपल्याकडे तुम्हाला द्यायला पैसा नाही, मी सहलीलाच येत नाही. नाही सहलीला आलंच पाहिजे आणि पैसा दिलाच पाहिजे. आजीला जाऊन सांग, शिक्षकांनी सांगितलं म्हणून सांग, 1 पैसा दिलाच पाहिजे. नातवानं जाऊन आजीला सांगितलं 1 पैसा दिलाच पाहिजे असं शिक्षक सांगतात. हो, तर त्या शिक्षकांना जाऊन सांग, आज तुम्हाला 1 पैसा जर मी दिला तर आजपासून 7व्या दिवशी तुम्ही मला आणि आजीबाईला मरेच तोपर्यंत सांभाळलं पाहिजे, तर मी 1 पैसा देतो. मुलांना जाऊन तसंच सांगितलं. 1 पैसा दिला तर आजपासून 7व्या दिवशी तुम्हा दोघांनाही पोसावं लागतं. पोसेन म्हणाले, दे आणून पैसा. आणि आजीनं 1 पैसा दिला. खरोखरच 7व्या दिवशी त्या नातवाला आणि आजीला आयुष्यभर सांभाळण्याची पारी शिक्षकावर आली. कशी हो? कशी आली? मी तुम्हाला सांगितलं की 32 पैसे तिचा रोजचा खर्च. काटकसरीनं तिनं बरोबर 32 पैशात आपलं बसवलं होतं सगळं आणि तिच्याकडे 32 पैसेच होते. 32 पैशांचा माल आणायचा, 64 पैशांना विकायचा, रोजचा कर 32 पैसे त्यातून काढायचा, पुन्हा 32 पैशांचा दुसऱ्या दिवशी माल आणायचा. 1 पैसा शिक्षकांना दिला, राहिले किती? 31 पैसे राहिले. दुसऱ्या दिवशी दुप्पट माल आले, किती? 62 पैसे राहिले. तिचा खर्च 32 पैसे, राहिले किती? 30 पैसे. 1 दिवस गेला. दुसऱ्या दिवशी 60 पैसे आले. 60 पैशातून तिचा खर्च 32, राहिले किती? 28. दुसरा दिवस गेला. 28 दुणे 56. 56तून 32 रोजचा खर्च गेला, राहिले किती? 24. 24 राहिले. आता 24 दुणे 28. चौथा 5वा दिवस गेला. 28 दुणे 56. आपला 56तून 32 गेले, राहिले 24. 24 दुणे 48 झाले, त्यातून 32 गेले, राहिले किती? पुन्हा त्याचे पैसे झाले 32 रुपये. त्या 6व्या दिवशी ते सगळं संपलं. उद्या खर्च करण्याकरता पैसे आणायला काहीही नाही तिच्याकडं. गोष्ट साधी दिसते, पण अर्थशास्त्रामध्ये या गोष्टीला फार महत्त्व आहे. आम्ही 1 पैसा घेतला, 32 पैसे घेतले, पण हे लाखो किंवा कोटी रुपये झाले. हा लूपहोल म्हणतात ना, कुठं जातं तो कळत नाही पैसा. आपल्या मुद्दलामध्ये घट केली की 1 दिवशी आपण उपाशी पडतो. हे अर्थशास्त्राचा नियम जसा आहे तसा या धर्मामध्ये, या नियमामध्ये आपण जर खोटी केली तर काही वर्षांनी आपला नाश होतो. आणि हे जर होत असेल, लोकांचं जर इथं रक्षण असेल, तर ज्यानं हे जग निर्माण केलेलं आहे, ज्याची या जगाच्या बुडाशी सत्ता आहे, त्याला त्याची काळजी घ्यावी लागते की नाही? आणि म्हणून ते सांभाळण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात, हेच धर्म सांभाळण्यासाठी
धर्म रक्षावयासाठी अवतार घेरी. त्याला अवतार घेऊन खाली यावं लागतं आणि कसं वागावं हे सांगावं लागतं. धर्म रक्षावयासाठी आणि धर्माची संस्थापना केली जाते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. धर्माला ग्लानी येते. धर्माची तत्व न पाळल्यामुळं धर्माला ग्लानी येते. गोपालकृष्ण अर्जुनाला सांगतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. तेव्हा काय करतो ते अधर्माचं नाश करून पुन्हा संभवामी युगे युगे. धर्म संस्थापनार्थाय. धर्माची संस्थापना करण्याकरता, धर्माची स्थापना करण्याकरता नव्हे. धर्माची स्थापना भगवंताने सृष्टी निर्माण करतानाच केलेली आहे आणि सगळ्या जगाचा एकच धर्म आहे. हे मुसलमान, हे हिंदू, हे ख्रिस्ती, हे सगळे पंथ आहेत. धर्म एकच आहे. धर्म दुसरा होऊ शकत नाही. लक्षात घ्या, धर्म एकच आहे. म्हणून विवेकानंदांनी आपल्या भाषणात सांगितलेलं आहे कुठलाही एक धर्म खरा मानला तर सगळेच धर्म खरे मानावे लागतील. कारण सगळे जे विचारवंत होते, जगाचं हित कशामध्ये आहे याकरता सगळे विचारवंत. एक इंग्रजीमध्ये म्हण आहे की दोन विचारवंत वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राज्यात आणि वेगवेगळ्या देशात असताना विचार मात्र एकच करतात. कारण जगाचा विचार, जगाचा उद्धाराचा विचार एकच असला पाहिजे, तो दुसरा असणारच नाही. म्हणून जगाचा उद्धार करण्याकरता ज्यांनी ज्यांनी तपस्या करून हे आपले धर्म केले त्या धर्माची सगळी तत्व अशीच आहेत. कुणाला मारावं, हत्या करू नये, सगळ्या धर्माची तत्व बघा तुम्ही, तत्व एकच आहे. त्यामुळे विवेकानंदांनी सांगितलं कुठलाही एक धर्म खरा म्हटला तर सगळेच धर्म खरे म्हटले पाहिजेत. कारण धर्म हे भिन्न असू शकत नाहीत. धर्म एकच आहे. ही मतं आणि मतांतर आहेत बरं का. आणि एक दिवशी हे सगळे धर्म तिथंच जाऊन विलीन होणार आहे आणि ती आता सुरुवात झालेली आहे. सुरुवात झालेली आहे आणि हेही भगवंतच करतो. आपल्याला वाटतं आम्ही करतो म्हणून. आमच्या ठिकाणी तो प्रवृत्त होतो. तो आमच्या ठिकाणी बुद्धीच्या ददामी बुद्धियोगंतम येन माम पयांती ते. आम्ही त्याला बुद्धीच अशी देतो की त्यामुळं ते माझ्याकडे येतील. कोणतरी महात्मा होतो, भगवंताचाच अवतार आहे तो. त्याच्यात भगवंत बुद्धीच्या रूपानं उतरतो आणि सगळ्या समाजाला मार्गदर्शन करतो. धर्म रक्षावया अवतार घेसी आणि आपुल्या पाळीसी भक्तजन. तो काय करतो, आपले जे भक्त आहेत, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय. संस्थापना, स्थापना नव्हे. मोडलेले जे आहे, बाण घातलेला असतो त्याला खेकडे आणि घुशी असं लावून त्याला बिळं मारतात आणि पाणी जायला लागतं. तेवढी बुजवायची, ती संस्थापना करायची आणि पुन्हा पाणी ते बरोबर राखणार आणि आपल्याला हवं तिथं न्यायचं पाणी. हे धर्माचं काम. म्हणून त्याला धर्मसेतू म्हणतात. धर्मसेतू असाही शब्द आहे संस्कृतमध्ये. त्याला धर्म संस्थापना करण्याकरता भगवान येतात आणि त्यात भक्ताच्या रूपानं भक्त त्यांचं काम करतात. भक्त हे देवस्वरूप झालेले असल्या कारणानं ते जे देवाचं काम करणार आहेत त्यांचं रक्षण करतात आणि जे धर्माला हानी आणणारी आहेत त्यांना मारायचं हे काम केलंच जातं. ही दयाच आहे. हा, दयेची व्याख्या सांगतो तुम्हाला. दयातीचे नाम, दयातीचे नाम भूतांचे पालन. दयातीचे नाम भूतांचे पालन. दयातीचे नाम भूतांचे पालन. नाम भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे. आणिक निर्दालन कंटकांचे. दयातीचे नाव भूतांचे पालन. दयातीचे नाव भूतांचे पालन. दयातीचे नाव भूतांचे पालन. नाण्याला दोन बाजू असतात ना. एकाच बाजूला शिक्का आहे, नाणं चालेल? चालेल नाणं? बँकेमध्ये नेऊन बघा, ते चालणार नाही म्हणणार ते. बाकीची कसलीही नाणं ते घेतात. फाटलेल्या नोटा घेतात, त्याच्यावर नंबर असतो, सगळे घेतात. पण एका बाजूला त्याचा शिक्काच नाही. एकाच बाजूला शिक्का असलं नाणं घेतलं जात नाही, ते चालत नाही.
दया याच्या दोन्ही बाजू सांगितल्या संतांनी. काय आहे दया? तिचे नाम भूतांचे पालन, हे नाण्याची एक बाजू आहे. आणि निर्दालन कंटकांचे, ही दुसरी बाजू आहे. यालाही दयाच म्हटलेलं आहे. कंटकांचं निर्दालन करणं ही दयाच आहे, आणि भूतांचं पालन करणं ही दयाच आहे. एखादी शेती पेरल्यानंतर नुसतं त्या शेतीला खत घातलं आणि पाणी दिलं, त्याची जोपासना केली, पीक हातात येईल? त्याची नासधूस करणारे जे कोणी शत्रू त्या पिकाचे आहेत, त्यांच्यापासून त्यांचं रक्षण करणं हे त्यात अंतर्भूत असलं पाहिजे, तरच त्या पिकाचं रक्षण होतं. शेवटपर्यंत पीक हातात येईपर्यंत त्याला लावणं जितकं महत्त्वाचं आहे, ते पीक येऊन त्याला त्या पिकाचं घरात येईपर्यंत त्याचं संरक्षण करणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून सांगतायत देव अवतार घेतात आणि दोन प्रकारचं काम करतात. आपल्या पाळीशी भक्तजना आणि अंबरीषा कारणे जन्म सोसियेले आणि दुष्ट निर्दाळले किती एक. अंबरीषा कारणे गर्भवास घेतली, अंबरीषा कारणे वेदनेले चोरून ब्रह्म्या आणण्या देशी, वेदनेले चोरून ब्रह्म्या आणण्या देशी. परोपकारासाठी देवा कासव झालासी. दोन प्रकारचं काम केलंय. एका बाजूला अंबरीषाचं रक्षण आणि अंबरीषाला त्रास देणाऱ्या दुर्वासाचे हाल केलेत की नाही? हाल केलेत की नाही? चक्र त्याच्या बाजूला लावून, याला म्हणतात दया. देवताचं अवतार कार्य हे आहे. अंबरीषाकाठी जन्म सोशिले आणि दुष्ट निर्जाळले किती एक. जन अवतार घेऊन जे दुष्ट या धर्माचं हानी करत होते त्या सगळ्यांना मारलेला आहे. आणि म्हणूनच धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील. देवाला कृपा सिंधू याकरता म्हणतात. तुका म्हणे तुझं वर्णिती पुराणे आहे नारायण दया सिंधू. देव कसा आहे? दयेचा सागर अपरंपार अपरंपार. दयेचा सागर अपरंपार. श्री हरी सकल जीवनाधार, श्री हरी सकल जीवनाधार. दयेचा सागर अपरंपार, दयेचा सागर अपरंपार. जयाचा कृपा कटाक्षाने, जयाचा कृपा कटाक्षाने, जयाचा कृपा कटाक्षाने. विषाचे होते अमृतदार, विषाचे होते अमृतदार, होते अमृतदार. दयेचा सागर अपरंपार, दयेचा सागर अपरंपार. श्री हरी सकल जीवनाधार, श्री हरी सकल जीवनाधार. दयेचा परंपार सागर परमात्मा आहे. अवतार वेळोवेळी घेऊन त्याने या दुष्टांचा नाश करून सुष्टांचं सज्जनांचं रक्षण कसं केलं आहे हे आपण उत्तरंगामध्ये पाहायचं आहे. पूर्वपद्यात तुकाराम महाराज म्हणतात धर्म रक्षा भजा अवतार घेसे, धर्म रक्षा भजा अवतार घेसे. आपल्या पाळीसी भक्त जना, आपल्या पाळीसी भक्त जना. धर्म रक्षा भजा अवतार घेसे, धर्म रक्षा. अवतार पाळीसी
धर्म रक्षा भया, धर्म रक्षा भया, राम नाम जप जपता जपता, राम नाम जप जपता जपता, स्वतःच भोशील राम, स्वतःच भोशील राम, मना घे श्रीरामाचे नाम, मना घे श्रीरामाचे नाम, मना घे श्रीरामाचे नाम. राम नाम जप जपता जपता, राम नाम जप जपता जपता, स्वतःच भोशील राम, स्वतःच भोशील राम, मना घे श्रीरामाचे नाम, मना घे श्रीरामाचे नाम, मना घे श्रीरामाचे नाम. राम नाम जप जपता जपता, राम नाम जप जपता जपता, राम नाम जप, राम नाम जप जपता जपता, पुण्य सुकर्मे हातून घडता, पुण्य सुकर्मे हातून घडता, पुण्य सुकर्मे हातून घडता, पुण्य सुकर्मे हातून घडता, आत्मज्ञान सांगण्या तुझा तुझ, आत्मज्ञान सांगण्या तुझा तुझ, प्रकटे आत्माराम, प्रकटे आत्माराम, मना घे श्रीरामाचे नाम, मना घे श्रीरामाचे नाम, मना घे श्रीरामाचे नाम. राम नाम जप जपता जपता, राम नाम जप जपता जपता, स्वतःच भोशील राम, भोशील राम, स्वतःच भोशील राम, मना घे श्रीरामाचे नाम, मना घे श्रीरामाचे नाम, मना घे श्रीरामाचे, श्रीरामाचे, श्रीरामाचे नाम. श्रीराम जय राम जय जय राम, 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 सीताकांत स्मरण जय जय राम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव जय जगदम्ब उदयो. हर नमः पार्वती पदे, हर 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 महादेव, कुंडली गवरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय, भगवान परशुराम महाराज की जय, भगवान पुरुषोत्तम महाराज की जय,
राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. त्यावेळेला देव येऊन ही सगळी व्यवस्था करतो. असं पहिल्या आपल्या पूर्वरंगातील अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जे सांगितलेलं आहे त्याला धरून आज रामजन्माचा कथाभाग. भूमिर भारेण मग्ना दशवदन मुखाशेष रक्षोघणानाम. असाच एक राक्षस, एक नव्हे अनेक राक्षस टीम घेऊनच तिथे आले होते. टीमवर्क चाललं होतं. त्रैलोक्याचा राजा रावण, त्रैलोक्याचं शासन त्याच्या हातामध्ये आलं. आणि काय विचारता, ज्याच्याजवळ शासन येतं त्याचे सगळे मेहुणे आणि कोण आप्त इष्ट सगळे ते आपोआप तिथं त्या पदावर राहतात. आणि तुम्हाला सांगतो तो तरी कमी करतो, पण ज्याप्रमाणे सूर्य तापतो त्यापेक्षा रेतीच जास्त ताप देते, त्याप्रमाणे तो आहे त्याच्यापेक्षा इतर जे त्याच्या मदतीनं पदावर आलेले तेच लोक फार त्रास देतात. भूमिर भारे नमग्ना दशवदन मुखा शेष रक्षोगणानाम. अशेष रक्षोगणा, हा जे राक्षस होते ते असे या पृथ्वीवर त्रास द्यायला लागले की धर्म राहिला नाही. हो, काही विचारू नका. सदाचाराला कोणी किंमत देईना आणि पंचपक्वान्नाची जागा मदिरेनं आणि मांसानं घेतली. त्यांचेच ग्रंथ निर्माण झाले. वेदांना दोष द्यायला लागले आणि त्याचा भार पृथ्वीला होतो. खूप त्रास द्यायला. मी सांगितलं का नाही की कशाला असं वागावं. हे झालं नाही तर सगळं आपलं जीवन धोक्यात येतं. पंचमहाभूतांना त्याचा त्रास होतो. सृष्टीला त्रास होतो आपण असं तसं वागणं. आणि सृष्टीला त्रास झाला की पृथ्वीला ते सहन होत नाही. धृतवा गोरूप, गाईचं रूप धारण त्या पृथ्वीला तो भार सहन होईना. त्रास व्हायला लागला राक्षसांचा, अधर्माचा. आणि आता कोण माझं तारण करणार म्हणून ती देवादेवतांना सांगायला लागली की हो, या राक्षसांनी मला असं छळलेलं आहे, कुणीतरी याचं पारिपत्य करा. देव म्हणाले आमच्याजवळ कसं जमणार आहे. सगळे 33 कोटी देव त्याच्या बंदीखान्यात आहेत. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच आहे. आता करणार कोण म्हणून मग ती ब्रह्मदेवाजवळ गेली. ब्रह्मदेवाला सांगितलं की अहो अशी अशी माझे रुदंतीम गतवा लोकम रुदंतीम. आपली व्यथा सांगितली आणि ब्रह्मदेवाला सगळं सांगितलं. ब्रह्मदेव म्हणाला आता मलाही जमायचं नाही ते. आपण काय करूया, आपण क्षीरसागरावर माझे जे पिताश्री आहेत त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांना हे कथन करूया. सगळ्या देवांना बरोबर घेऊन ब्रह्मदेवाला पद्मयोनिम पुरस्कृत्य यत्रेश करुणते. जिथं क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू शेषशेवर पोहडलेले होते तिथं त्यांना सगळी कथा वर्णन केली. काय काय पृथ्वीतलावर झालेलं आहे. ही कथा ऐकल्यानंतर भगवान विष्णू म्हणाले तुम्ही काही काळजी करू नका, मला काळजी आहे तुमची. त्यामुळं मी एकटा येणार नाही. आणि देवाचा जेव्हा अवतार होतो तेव्हा तोही एकटा येत नाही बरं का. तुम्हा सगळ्यांना अवतार घ्यावे लागणार. तुम्ही मला जे प्रार्थना करायला आला त्याच्यातून आमचं तारा म्हणून सांगायला येणार. तारा करुणा करा धिंडिन धागे जगतून. तारा करुणा करा, तारा करुणा करा, विनती स्वीकारा सारा. अभय बरा अमर बरा, अभय बरा अभय बरा, चिर शुभंकरा वारा, चिर शुभंकरा वारा. तारा करुणा करा, तारा करुणा करा, तारा. तुम्हा सगळ्या देवदेवतांना माकड व्हावं लागणार आहे.
ऋषीमुनींना वृक्ष व्हावं लागणार, वृक्ष पाषाण व्हावे लागणार. सगळ्यांचा उद्धार एकसमयावच्छेदे करून करण्याकरता प्रभू रामाचा, बाकीचे सगळे अंशावतार आहेत, आवेशावतार आहेत, अंशांशावतार आहेत, पण राम हा पूर्णावतार आहे आणि कृष्ण संपूर्णावतार आहे. कुंडली गवरधारी विठ्ठल असं आश्वासन दिल्यानंतर देवदेवतांना त्यांची त्यांची कामं नेमून दिली. कोणी कुठे जन्माला आला, कोणी कोण म्हणून जन्माला आला. वृक्ष पाषाण सुद्धा त्यावेळेला अवतरले बरं का. देव हे त्या त्या रूपानं अवतरलेले आहेत. फार मोठी ती कथा आहे. आणि या बाजूला काय झालं होतं की असा पुण्य पावन असा सूर्यवंश, ज्याच्याबद्दल कालिदासा म्हणावं की क्वसूर्य प्रभवो वंशः पचाल्प विषयामती तितीर्षु दुस्तरमोहात उडुपेनास्मी सागरम. या सूर्यवंशामध्ये प्रखर तेजस्वी असे सदाचारी असे राजे झाले. पण आज या सूर्यवंशावर एवढं सावट आलं होतं. दशरथाला 3 राण्या होत्या आणि 3 राण्या असून सुद्धा एकीलाही अपत्य नव्हतं. आणि तुम्हाला सांगतो, पुत्र ही ना गती नाही बोले श्रुती, पुत्र ही ना गती नाही बोले श्रुती, ऐशी अशी रीती काय करू, ऐशी अशी रीती काय करू. राण्या 3ही राण्या राजाला सांगायला लागल्या की अहो आता वय जाणार आहे, याच्यानंतर संतती व्हायची कधी. किती उपाय केले, किती व्रतवैकल्य केली. वसिष्ठ ऋषींना तरी आणखी काहीतरी विचारा. दशरथ म्हणाले शेवटपर्यंत आपण प्रयत्न करायचा आहे. आणि प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, प्रयत्नांती परमेश्वर सांगितलेलं आहे. त्यामुळं यत्न आपण करावेच, अगदी कडेपर्यंत करावे. यत्ने कृते यदिन सिद्धती कोत्र दोषा. यत्न करून सुद्धा साध्य होत नाही तर आपला दोष नाही आहे. म्हणून वसिष्ठ ऋषीकडं दशरथ राजा गेला आणि सांगितलं अनपत्यस्य तस्यैव. गुरु सगळी सुख आहे, बहुत धन घेई दास दास दासी, बहुत धन घेई धन घेई धन घेई अश्वदास दासी, बहुत धन घेई अश्वदास दासी, परी वाटे ना सौख्यात राशी. पोटी नाही संतान एक देवा, पोटी नाही संतान एक देवा, पूर्वजन्मी घडली न तुझी सेवा, पूर्वजन्मी देवा. संतान नाही याचं दुःख कशामुळं बाधतं की आपण काहीतरी पूर्वजन्मामध्ये पातक केलेलाच हे फळ आहे असा समज आहे. मग पूर्वजन्माचं हे जर पातक असेल तर त्या पातकावर काहीतरी आपण विचार करूया, त्याच्यावर काहीतरी इलाज करूया, त्यामुळे आपल्याला संतती होईल का नाही कोण जाणे. वसिष्ठ म्हणाले काही काळजी करू नकोस, तू एक काम कर. बोले प्रसन्न हृदये, बोले प्रसन्न हृदये, शृंग ऋषी आणभूनी सन्माने, पुत्रेष्टीने दृष्ट. एक उपाय आहे, पुत्रकामेष्टी यज्ञ करायचा आहे. पुत्र काम इष्टी असं त्याला म्हणतात, म्हणजे पुत्र मिळावा म्हणून करण्याचा यज्ञ. पण या इष्टीनं आपलं इष्ट सिद्ध व्हायचं असेल तर करणारेही तेवढेच समर्थ असले पाहिजेत. आणि सध्या विभांडक ऋषीचा जो शृंग ऋषी आहे तो शृंग ऋषी हा योग्य आहे. त्या शृंग ऋषीला कोणत्याही तो येणार नाही. बापानं त्याला असं गहन अरण्यात ठेवलेलं आहे की त्याच्यावर स्त्रियांची दृष्टी पडू नये, त्याचीच दृष्टी स्त्रियावर पडू नये. आणि मंत्र सामर्थ्यानं तो युक्त व्हावा अशा व्यवस्थेमध्ये ठेवलेला आहे. काहीही व्यवस्था करून त्याला आणायचं. आणि मला राहिलेल्या थोड्या वेळात मी सांगतो की त्यानं ती व्यवस्था केली आणि शृंग ऋषीला आणलं.
कारण तेही फार मोठं आख्यान आहे. आख्यानामध्ये दोन तीन अशी वेगवेगळी आख्यानं आहेत. श्रृंग ऋषी आणायला काय केलं, कशा त्या अप्सरा गेल्या, मदनानं काय केलं, कसं काय झालं, त्यांचं वेळ तेवढा नाही आपला. पण त्या श्रृंग ऋषीला आणलं आणि श्रृंग ऋषीला ते गंड ऋषी म्हणजे बायकांना त्यांनी, तुम्ही कोण, त्यांनी सांगितलं आमच्या अंगावर 2 गंड आहेत म्हणून आम्हाला गंड ऋषी म्हणतात. त्याला मोहून तो आला, त्याचा तो मोह आधी पूर्ण करूया म्हणून त्याला आधी लग्न केलं, त्याला एक चांगली सुकन्या दिली, त्याचं लग्न केलं आणि मग त्याला सांगितलं की इथं आमचा असा असा पुत्रकामेष्ठी यज्ञ करायचा आहे. त्यानं ते मान्य केलं, त्याला ते हवं ते मिळालं. म्हणून ऋष्यशृंगाच्या याज्ञिकाच्या उपस्थितीत तिथं तो यज्ञ पार पडला आणि त्याचं फलित असं झालं. अग्निदेव साक्षात प्रगट झाला, अग्निदेव साक्षात प्रगट झाला, अति संतुष्टे देई पायसाला, अति संतुष्टे देई पायसाला. या पुत्रकामेष्ठी यज्ञामध्ये ह्या ऋष्यशृंगानं, शृंग ऋषींनी आहुती दिल्याबरोबर देव अग्निदेव एवढा तृप्त झाला की 3ही अग्नी उठून उभे राहिले आणि प्रत्यक्ष साक्षात अग्निदेव आपलं दशरथा घे हे पायसदान म्हणून त्या अग्नीमध्ये प्रकट झाला. तुझ्या यज्ञी प्रकट झालो, हा माझा सन्मान. काय बघा, अग्निदेवानी तुझ्या याच्यामध्ये मी प्रकट झालो, हा तू माझा केलेला सन्मान आहेस असं प्रत्यक्ष अग्निदेवानी म्हणा. काय ते रामराज्याची कल्पना आहे बघा. अग्निदेव प्रसन्न होऊन त्यांनी पायस दिला आणि राण्या कटीला पायस भक्षण उदरी होतील. राण्यांना दशरथा घे हे पायसदान, त्या पायासाचे गोळे करण्यात आले आणि पायस म्हणजे आटीव दुधाचा पदार्थ पायस. त्या आटीव दुधाच्या पायसाचे गोळे केले, 3 भाग केले आणि 3 राण्यांना दिले. कौसल्येला, कैकेयीला, सुमित्रेला, 3 जणांना दिले. एवढ्यात एक घार आली आणि कैकेयीचाच नेवढा तेवढा घास ती घेऊन गेली. कैकेयीला आला राग. ती राजाची अतिशय आवडती असल्यामुळं राग तिच्या नाकावर होता. ती नको नको ते बोलायला लागली, या दोघांचे का नेले नाहीत, माझाच का नेला. बघा विचार करण्याची पद्धत कशी. अरे माझ्या घारीनं नेला, भाग एवढा म्हटला तरी आता मी काय करू असं म्हटलं तर चाललं असतं. त्या दोघांचे काय, माझाच पुत्र कशाला मेला, त्यांचे पुत्र मेले नाही कशाला, अशी माणसं म्हणतात. आणि रडताना, आपला पुत्र गेला म्हणून रडताना त्या पुत्राचं दुःख स्वतः भोगतात आणि हे दुसऱ्याला कशाला भोगायला लागलं नाही का म्हणतात. काय रीती असते बघा. त्याबरोबर कौशल्यानं सांगितलं, कैकेयी असं म्हणू नकोस, तुझं सुख ते आमचं सुख. म्हणून कैकेयीनं आपल्यातला भाग काढून तिला दिला आणि सगळ्यात मोठी ज्येष्ठ पत्नी धर्मपत्नी कौसल्या होती, तिनं केल्यामुळं सुमित्रेनेही आपला भाग तिला काढून दिला. त्यामुळं आता झालं कसं की सगळ्यांचे भाग अर्धे अर्धे झाले. 3 भाग होते ना, ते 3 पूर्ण भाग होते. तो एक पूर्ण भाग घार घेऊन गेली. त्या एका पूर्ण भागानं अंजनीला मारुती झाला आणि हे सगळे अर्ध्या अर्ध्या भागाचे. कुंडली कौसल्याच्या हातात अर्धा राहिला, अर्धा तिनं कैकेयीला दिला. सुमित्रेच्या हातातही अर्धा राहिला, अर्धा तिनं कैकेयीला दिला. त्यामुळे रामही अर्ध्या भागानं झाले, लक्ष्मणही अर्ध्या भागानं झाले आणि त्या 2 भागांनी अर्ध्या अर्ध्या भागांनी भरत आणि शत्रुघ्न झाले. म्हणजे हे सगळे अर्ध्या अर्ध्या भागाने झालेले. 2 भागांनी 4 जण झाले आणि एका भागानं मारुती झाला. काय ताकद आहे त्या मारुतीची. म्हणून ऋणी देव हा भक्तिभावे जयाचा असा तो मारुती झाला. असो, या पायसाचं भक्षण केल्यानंतर सगळ्या यथावेळी गर्भवती झाल्या आणि त्या गर्भाचं तेज त्यांच्या मुखावर दिसू लागलं. राजाला आनंद झाला. वसिष्ठांना त्यांनी ही गोड बातमी दिली, सांगितलं असं असं झालंय. आणि
काल आपण बघितलं की त्या गर्भाला जे काही हवं आहे ते त्या आईला हवं असं वाटतं आणि ते पुरवलं पाहिजे ह्याची जबाबदारी वडिलावर असते. म्हणून ते वसिष्ठांनी सांगितलं त्यांचे डोहाळे विचार, तुला काय करावं असं वाटतं. म्हणून पहिल्यांदा सगळ्यात मोठी कौसल्या ह्याच्याकडे दशरथ गेला आणि ते तेज त्या दशरथाला सहन झालं नाही. कारण आत अनंत कोटी ब्रह्मांड नायक परमात्मा अवतरला होता कौसल्याच्या गर्भामध्ये आणि त्याचं तेज जे विलसत होतं स्वतःच्या डोळ्यांनी दशरथाला पाहता येईना. धीर करून त्यांनी कौसल्येला विचारलं, कौसल्ये तुला काय होतंय, तुला काय होतं. एकदम संतापली, आणा धनुष्य बाण, मग मी रावणाशी मारीन, रावण कुठं आहे तो, आणा त्याला. ते दशरथाला हे सगळे प्रकार बघितल्यानंतर बोलते तर काही गर्भवती झाल्यानंतर त्यांचं टाळकं फिरतं म्हणे, असला काहीतरी वेगळा प्रकार होतो. म्हणून तो धावत वसिष्ठाकडे गेला. म्हटलं गुरुजी काय सांगावं, तुम्ही या, हे काही लक्षण ठीक दिसत नाही, कुठल्या तरी भूतानं याला हिला झपाटलं आहे. गुरुजी धावत धावत आले आणि गुरुजीनं तो प्रकार पहिला ध्यान लावलं आणि एकदम गुरुजी उडाले आसनावरनं. राजा राजा धन्य आहेस तू, अरे अनंत कोटी ब्रह्मांड नायक तुझ्या या पत्नीच्या गर्भामध्ये आलेला आहे. हे साधं भूत नाही, भूत मोठं जबरग बाई, हे ऐसे भूत गेम आहे. एको विष्णू महद्भूतम पृथक भूतान्यने कशा. सर्वात मोठं भूत असं जे आहे तो प्रत्यक्ष विष्णू तुझ्या कौसल्याच्या गर्भामध्ये अवतरलेला आहे. मनोमन वसिष्ठ ऋषींनी पूजा केली, गर्भाची स्तुती केली आणि सुमित्रेकडे गेलेले आहेत दशरथ राजा. शांत अगदी तेजपुंज चेहरा, डोळे असे शांत झालेले आहेत आणि सुमित्रेच्या जवळ बसून विचारलं दशरथानं, तुला काय हवं असं वाटतं. मला एकच वाटतं, ज्येष्ठ बंधूची सेवा करावी, त्याच्याबरोबर वनात जावं. आपलं जीवन हे ज्येष्ठ बंधूच्या सेवेला व्हावं. कोण बोलत होतं? सुमित्रा बोलत नव्हती, सुमित्रेच्या गर्भात असलेला गर्भ बोलत होता. कैकेयीच्या जवळ गेले. कैकेयी म्हणाले सगळ्यांना वनाला पाठवावं. तिचं काही वेगळंच, तिच्यावर दुसरंच भूत बसलं होतं. पुंडलिक वरदार समजूत घातली सगळ्यांची. दिसामासानं गर्भ वाढू लागले आणि चैत्र मास शुक्ल पक्ष नवमी ही तिथी पुनर्वसू नक्षत्र रविवार असा सगळा योग जुळून आलेला आहे. आणि यावेळी प्रसव वेदना सुरू झालेली आहे. देव सगळे विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव, विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव, स्वर्गीहुनी देव करीताती, स्वर्गीहुनी देव करीताती, विमानाची दाटी पुष्पांचा वर्षाव. प्रत्यक्ष प्रभू रामचंद्राचं मुखावलोकन करण्याकरता आज प्रभू रामचंद्र कौसल्याच्या उदरी जन्माला येणार आहेत. म्हणून सगळे देव आपापली विमानं घेऊन आकाशामध्ये दाटी केलेली आहे. सगळ्यांच्या हातात फुलं आणलेली आहेत. आता रामाचा जन्म कधी होतो आणि ती फुलं आकाशातून पुष्पवृष्टी रामावर करायची म्हणून सगळ्यांचे प्राण डोळ्यामध्ये आलेले आहेत आणि डोळे वाट पाहत आहेत. मूर्ती इकडे आणायची काय ठेवली आहे? मूर्ती इकडे आणायची का? हां हां सगळ्यांचे प्राण डोळ्यात आले आहेत आणि आता प्रभू रामचंद्राचा जन्म होणार म्हणून सगळे नामस्मरण करायला लागलेत. सगळ्यांनी म्हणायचं बरं का, इथं जंगलेले सगळे देव देवता आहेत आणि या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा जन्म होणार आहे. देवदेवतानो या ठिकाणी श्रीराम जयरामाचा आता गजर करा आणि प्रभूचा
जन्म झाल्यावर पुष्पवर्षाव करा. बोला श्रीराम जय राम जय जय राम. 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 मधुमासे सिथे पक्षे नवम्यां कर्कटे शुभे पुनर्वसु वृक्ष सहिते उच्चस्ते ग्रह पंचके मेषं पूषाणि संप्राप्ते पुष्पवृष्टि समाकुले अविरासी आविरासी जगन्नाथ परमात्मा सदा. बोला प्रभु रामचंद्र की. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम.
हनुमान की श्री राम जय राम जय जय राम।
सायकल पुढे घे. किंवा थांबा.